खूप डोकं लावून खेळते आणि डीपी उगच मध्ये 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 करताना दिसतोय। चला तर बघूयात आर्या त्याला कशा प्रकारे गप्प बसायला सांगते। तर इकडे डीपी आणि आर्या बसलेले असतात आणि डीपी सांगतो की काय आहे तुझा गेम प्लॅन, आज आपण गेम प्लॅनवर चर्चा करूया। तर आर्या म्हणते गेम प्लॅन आपण सांगत नसतो। तर डीपी म्हणतो की स्पष्टीकरण तर दे। तर आर्या सांगते गेम प्लॅन काही नाही, फक्त हिच्या कॅप्टन्सीमध्ये हिला इरिटेट करायचं आहे, मग ते असं करून इरिटेट असो किंवा तसं करून इरिटेट असो। तर डीपी सांगतो हे जाता येता असं काही तर करायचं, खुर्ची पाडून ठेवायचं, हे नीट नाही ठेवायचं, स्वच्छता नाही व्यवस्थित, घनश्यामचं हे काय आहे। तर आर्या सांगते मी असं काही नाही करणार ज्यामुळे सगळ्या घराला त्रास होईल। डीपी म्हणतो की हे सगळ्यात महत्वाचं आहे की घराला त्रास नाही झाला पाहिजे। तर आर्या सांगते जसं मी पांघरून माझ्याच ह्याच्यावर ठेवलेलं, माझ्याच बेडवरती, मी माझ्या ड्युटी पूर्ण करत आहे, मी फक्त हिला एकटीला त्रास देते। त्यावरती डीपी सांगतो अगं मग ड्युटीबद्दल त्रास दे ना, हे असं काय तर करून त्याच्यामध्ये सगळं घर इन्व्हॉल्व्ह होतोय, तू असं नको करू। त्यावर आर्या सांगते मी माझं डोकं लावून काहीतरी खेळते, त्यात तुम्ही पडू नका। तेव्हा डीपी सांगतो अरे तू हे जे करतेस ना याच्यामुळे सगळं घर इन्व्हॉल्व्ह होतं। आता त्या दिवशी अभिने घातलं पांघरुणाची घडी, तू परत विस्कटली, मी घातली परत विस्कटली, आणि कुणी तर घातली परत विस्कटली, तर तू हे का करते। तर आर्या सांगते तुम्हाला घालायलाच कुणी सांगितलेली, मी नव्हती सांगितली घालायला, मी माझ्या डोक्याला लावून काहीतरी खेळते। त्यावर डीपी सांगतो की बरं आज तू पांघरुणाची घडी घातली का। तर आर्या सांगते हो। मग ती विचारते की आता मी घालणारच ना, कारण मला तिचा बड्डे आहे, तिला त्रास नाही द्यायचा। तर डीपी सांगतो मग आज का त्रास दिला, आज तिचा बड्डे नाहीये मग मी त्रास देणार, असं इकडे आर्या सांगते। तर डीपी सांगतो की असं काही करत जाऊ नको, त्याच्यामुळे सगळ्या घराला त्रास होतो। तर त्यामध्येच अंकिता म्हणते की तुम्हाला काय करायचंय हे सगळं, कारण रस्त्याने जर बैल चालला असेल तर त्याने टाकलेलं शेण तुम्ही उचलणार आहे का तो उचलणार आहे, याचा प्रश्न तो बघेल ना, तुम्हाला काय करायचंय, तुम्ही तर रस्त्याने असंच चाललेला आहात। तर आर्या सांगते की एक्झॅक्टली मला पण हेच म्हणायचंय, मी माझं डोकं लावून खेळते, तर तुम्हाला काय करायचं। याच्यावरती धनंजय सांगतो की मला आज कॅप्टनने विचारलं की आर्या असं का करते, त्यामुळे मला उत्तर देणं भाग आहे। या कॉन्व्हर्सेशन मध्ये आर्या बरोबर आहे की डीपी, याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय।